नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, असं म्हणतात की प्रेमाने जग जिंकता येतं. अगदी बरोबर आहे. म्हणजे तुम्ही जर आसपासच्या माणसांशी प्रेमाने वागलात, प्रेमाने बोललात, तर त्यांचं मन तुम्हाला जिंकता येईल. त्यांच्याशी तुमचे संबंध चांगले राहतील आणि ते तुम्हाला नेहमीच मदत करतील. तुमच्या प्रगतीसाठी, तुमच्या भरभराटीसाठी ते झटतील. आणि म्हणूनच म्हणतात की प्रेमाने जग जिंकता येते. तसंच काहीतरी घडलंय. म्हणजे ही बातमी जी मी सांगतोय तुम्हाला, ही विश्वसनीय खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेली बातमी आहे बरं का. त्यामुळे या बातमीला तुम्ही फालतू समजू नका. विश्वसनीय सूत्र यांची बातमी आहे. तुम्हाला माहिती आहे, राम मंदिराच्या निमंत्रणावरून जो काही वाद चालला होता, म्हणजे आधी सांगितलं गेलं की निमंत्रण देणार नाही आहोत उद्धव ठाकरेंना, आणि राज ठाकरेंना निमंत्रण मिळणार होतं. पण त्यामुळे उद्धव ठाकरे अतिशय व्यथित झाले होते, संजय राऊत व्यथित झाले होते आणि त्यांना फार वाईट वाटलं होतं की ज्या शिवसैनिकांनी बाबरी मस्जिद पाडली असं ते अभिमानाने सांगायचे, त्यांनाच प्रत्यक्ष राम मंदिराचं निमंत्रण नाही. म्हणजे हा केवळ त्यांचा नव्हता अपमान, तर हा महाराष्ट्राचा अपमान होता, म्हणजे 12 कोटी जनतेचा. असं म्हणतात, म्हणजे उद्धव ठाकरेंचा अपमान झाला की तो महाराष्ट्राचा अपमान असतो, संजय राऊतांचा अपमान झाला की तो महाराष्ट्राचा अपमान असतो, असं कुत्सितपणे म्हटलं जातं. तर शेवटी निमंत्रण मिळालं. होय, राम मंदिराचं निमंत्रण मिळालं उद्धव ठाकरेंना. आणि त्यामुळे खात्रीलायक सूत्रांकडून अशी बातमी समजली आहे की एक मीटिंग झाली, एक गुप्त मीटिंग झालेली आहे. त्या मीटिंगमध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊत असणारच उद्धव ठाकरे म्हटल्यावर, आदित्य ठाकरे हे प्रमुख नेते उपस्थित होते. अंबादास दानवे होते, त्याचसोबत कार्यकर्ते म्हणून जितेंद्र आव्हाडही होते. म्हणजे हे फुटकळ नेते आणि प्रमुख नेते असे सगळे तिथे उपस्थित होते त्या गुप्त बैठकीला. आणि त्या बैठकीत असं ठरलं बघा, युती सरकार म्हणजे जे शिंदे, फडणवीस आणि आता त्याच्यामध्ये अजितदादा पवार हे तिघं आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, अजितदादा पवार आणि फडणवीस हे उपमुख्यमंत्री, असं जे सरकार आहे त्या सरकारवर कृपा करायचं ठरलेलं आहे. होय, खूप चांगला निर्णय हा. त्या सरकारवर कृपा करायचं ठरलेलं आहे आणि तशी चर्चा झाली त्याबद्दल. राम मंदिराचं निमंत्रण मिळालं म्हणून. अन्यथा काय होणार होतं तुम्हाला माहिती आहे. ज्यावेळी युती सरकार स्थापन झालं, ज्यावेळी एकनाथ शिंदे आपल्या सहकाऱ्यांना घेऊन भारतीय जनता पार्टीला जाऊन मिळाले आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून जाहीर केलं गेलं, तो सगळा इतिहास नव्याने सांगायची गरज नाही. तुम्ही सगळं मीडियावर बघितलेलंच आहे. सगळे साक्षीदार आहात त्या सुरतला जाण्याचे, त्यानंतर गुवाहाटीला जाण्याचे. तर त्या वेळेपासून, म्हणजे ज्या क्षणी एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, त्या क्षणीपासून ठाकरेंनी प्रण घेतला होता. त्यांना राजीनामा द्यावा लागला होता आणि पुन्हा सत्तेवर आघाडीचं सरकार येणार असा त्यांनी प्रण घेतला होता. आणि मग त्याकरता आघाडीचं सरकार येणार तर कसं येणार, कारण युती सरकार जोपर्यंत आहे तोपर्यंत आघाडी सरकार येणे शक्य नाही. आणि मग मला वाटतं बहुतेक संजय राऊत वारंवार वेगळ्या ज्योतिषांच्या भेटी घेत होते. महाराष्ट्रातले ज्योतिषी, देशभरातले ज्योतिषी त्यांनी पालथे घातले होते आणि त्यांनी तारखा काढल्या होत्या. म्हणजे युती सरकारला शाप देण्याच्या तारखा, युती सरकार पाडण्याच्या तारखा, युती सरकार कधी पडेल याच्या तारखा. संजय राऊतांनी अनेक तारखा दिल्या. मंत्रिमंडळ विस्तार होत नाही म्हणून युती सरकार पडणारे अशी त्यांना कोणीतरी तारीख दिली होती. वेगळे ज्योतिष पालथे घातले असतील, मांत्रिक पालथे घातले असे संजय राऊत यांनी. आणि उद्धव ठाकरेंना ते वेळोवेळी संजीवनी देत होते संजय राऊत की सरकार पडणार आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला ते आश्वासन देत होते, दिलासा देत होते की महाराष्ट्रावर किती मोठा अन्याय झालाय, महाराष्ट्राचा किती मोठा अपमान झालाय. असं सगळं गद्दारांचं सरकार कसं स्थापन झालंय आणि ते सरकार कधी पडणार आहे याच्या विविध तारखा देऊन झाला. त्यानंतर मग आदित्य ठाकरेंनी पुढाकार घेतला की संजय राऊतांच्या तारखा बारगळल्या काही,
त्या तारखांना काही झालंच नाही. सरकार विकास करत राहिलं, अजून पुढे जात राहिलं. मग आदित्य ठाकरेंनी एक निर्वाणीची तारीख दिली होती. होय, कारण आदित्य ठाकरेंच्या मागे हे युती सरकार आल्यापासून पुन्हा दिशा सालियांचं लचांड मागे लागलं. म्हणजे उकरून काढलं म्हणूयात, किंवा दिशा सालियान प्रकरणाचे धागेदोरे आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचतायत असं सांगितलं गेलं. अशा बातम्या आल्या. निलेश ओझा या वकिलांनी वेगळे इंटरव्ह्यू दिले, वेगळ्या चॅनल्सवर त्यांनी वेगळी माहिती प्रसारित केली आणि आदित्य ठाकरेंचं लोकेशन कसं मॅच होतंय दिशा सालियांच्या लोकेशनजवळ हे देखील सांगण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी मग निर्वाणीचं सांगितलं होतं. होय, निर्वाणीचं सांगितलं होतं की 31 डिसेंबर रोजी युती सरकार पडणार. आणि महाराष्ट्रातली जनता खुश झाली होती, महाराष्ट्रातली जनता आनंदी झाली होती. आदित्य ठाकरेंचा उदो सुरू झाला होता. जी वज्रमुठ ही सभा झाल्या वज्रमुठीच्या, त्या सगळ्या सभांचा आता परिणाम होणार म्हणून सगळे आनंदित होते. सुषमा अंधारेबाई तर अतिशय आनंदित होत्या की आता 31 डिसेंबरपासून आघाडीचं सरकार येणार, युती सरकार पडणार. एकनाथ शिंदे आणि 50 खोके एकदम ओके. देवेंद्र फडणवीस जे अतिशय धूर्त आहेत, ज्यांना आनाजी पंत म्हणतात, ज्यांना टरबूज म्हटलं गेलं, ज्यांना हिणवलं गेलं त्यांच्या वजनावरून, त्यांच्या देहयष्टीवरून, ते आता जाणार. आणि 31 डिसेंबर नंतर नवीन वर्षात 1 जानेवारी 2024ला आघाडी सरकार येणार. तेव्हापासून आघाडी सरकार स्थापन होता अशी स्वप्न पडायला लागली होती. पण मी सांगितलं तसं राम मंदिराचं निमंत्रण मिळालं आणि त्यानंतर मीटिंग घेतली गेली. ही गुप्त मीटिंग आहे विश्वसनीय सूत्रांकडून. आणि त्या मीटिंगमध्ये असं ठरलं की आता राहू दे, 5 वर्ष पूर्ण करू देत सरकारला. आणि एकमत झालं. हा चमत्कार आहे बरं का, हा प्रभू श्रीरामचंद्रांचा चमत्कार आहे की त्या मीटिंगमध्ये एकमत झालं. आणि उलट त्या मीटिंगमध्ये अतिशय सद्गदित अंतःकरणाने उद्धव ठाकरे यांनी जाहीर देखील केलं की यापुढे मी एकही टोमणा मारणार नाही. नवीन वर्षात संकल्प. संजय राऊतांनी देखील नवीन संकल्प घेतलाय की आता यापुढे मी सरळ बोलेन, चांगलं बोलेन, माझ्या बोलण्यात शिवी नसेल, कुठल्याही प्रकारची शिवी देणार नाही, कोणालाही भडवा म्हणणार नाही, चुत्या म्हणणार नाही, असे सगळे संकल्प. आणि आदित्य ठाकरे यांनी संकल्प केलाय की आता यापुढे मी सिनेमासृष्टीशी संबंध ठेवणार नाही. बघा किती चमत्कार झाले एका निमंत्रणाने. तुम्ही मला वेड्यात काढाल ना हा व्हिडिओ पाहून. तुम्ही म्हणाल याला वेड लागलंय. अहो मला नाही, या सगळ्या गटांनी, आघाडीच्या लोकांनी अक्षरशः महाराष्ट्राला वेड लावायची पाळी आली. म्हणजे हे जेव्हा सत्तेत होते तेव्हा यानं काय कारभार केला, काय उद्योग केले हे सगळं महाराष्ट्र बघतोय, सगळ्यांनी बघितलंय, जनतेला सगळं माहिती आहे. आणि तरी देखील हे किती महाराष्ट्राची एकनिष्ठा आहेत, महाराष्ट्राचा यांनी किती विकास केला यांच्या सरकारच्या काळात हे सांगत असतात. आणि वारंवार दोष देत असतात. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांना गद्दार काय म्हणतील, त्यांच्या पूर्ण घरादाराचा उल्लेख त्यांच्या अगदी एकनाथ शिंदेच्या नातवापर्यंत पोचले होते. कठीण आहे, आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे अजूनही. 31 डिसेंबर उलटलेलं आहे मित्रांनो, 1 तारीख लागलेली, 1 जानेवारी 2024 आणि सरकार कायम आहे. कृपा विपा कसली हो, ठाकरेंची कसली कृपा. विकास करतंय सरकार, सरकार अतिशय छान काम करतंय, तुम्हालाही माहिती आहे. रोज नवनवीन प्रकल्पाचं उद्घाटन होतंय. जरी हे म्हणत असले की हे पळवलं ते पळवलं, उद्या हेही म्हणतील की महाराष्ट्र पळवणार गुजरातला, आधी मुंबई पळवायचा प्लॅन आहे असं म्हणायचे, आता महाराष्ट्र पळवा असंही म्हणतील. बघूयात नवीन वर्षात काय काय गमती जमती करतात ते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूयात नवीन व्हिडिओत कॉमन मॅनसह. धन्यवाद.